दरम्यान खासदार विशाल पाटलांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। मंत्रिपद आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी गोपीचंद पडळकरांचं हिंदुत्व असल्याची टीका त्यांनी केली। जतमधील महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजय शिंदेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते। स्वतःच्या स्वार्थासाठी विचार बदलणारी व्यक्ती जतमधून निवडून गेली हे दुर्दैव आहे असं विशाल पाटील म्हणतात। मंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का, काय पदरात पडते का, हे मंत्रीपद खिशात पडते का, ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाजाला, बौद्ध समाजाला, सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलो पाहिजे अशी भाषण करायला। राष्ट्रवादी आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी परळीमधल्या प्रचार सभेत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण काढली। एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते, ज्यावर सुप्रिया सुळेंनीही जोरदार निशाणा साधला। कार्यालय चालू आहे, काम चालू आहे, हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय नाही ते बघेल न्यायालय जाणीव नक्कीच। त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करते। कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेकाची हत्या ज्यांनी केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आहे, अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे, कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे। आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय आहे ह्याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।